गुड मॉर्निंग. महाराष्ट्र अराजपत्रित सेवा ग्रुप बी आणि ग्रुप सी याच्यासाठी आपण एकूण चालू घडामोडींचा अभ्यास बघणार आहोत. महत्वाचं म्हणजे की चालू घडामोडींचा अभ्यास हा अराजपत्रित आणि राजपत्रित साठी काही वेगळा नाहीये. एमसीक्यू बेस जेव्हा प्रश्न असतील तेव्हा तो एकूणच आपण त्या अँगलने या परीक्षेच्या अभ्यासाकडे बघायला लागतो. खूप इंटरेस्टिंग विषय चालू घडामोडी. आपल्या आजूबाजूला अनेक गॉसिप करणारी लोक असतात, चर्चा करणारी लोक असतात आणि ते आपल्याला चालू घडामोडींचा अभ्यास कसा करायचा याच्याबद्दलच्या इन्साइट्सही आपल्याला मिळत असतात. याला फक्त थोडंसं शास्त्रीय स्वरूप येतं जेव्हा आपण स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाकडे जेव्हा बघत असतो. महत्वाचा भाग म्हणजे काय की तुम्हाला दोन गोष्टी बघायला पाहिजे. काय बघायला पाहिजे? एक, चालू घडामोडी म्हणजे नेमकं काय आहे? काय असतं चालू घडामोडी? चालू घडामोडी म्हणजे काय? आपण जेव्हा चालू घडामोडींचा अभ्यास बघतो तेव्हा विविध क्षेत्रांमध्ये अरे, विविध क्षेत्रात होणाऱ्या दैनंदिन घडामोडी. बेसिक डेफिनेशन आहे. तुम्ही जर आपला आयोगाचा सिलेबस पाहिलं तर त्याच्यामध्ये काय लिहिलेलं असतं? फक्त चालू घडामोडी असा उल्लेख असतो नॉर्मली. तुम्ही जर कुतूहल म्हणून एमपीएससीचा, राज्यसेवेचा किंवा युपीएससीचा अभ्यासक्रम पाहिला तर त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं करंट इव्हेंट्स ऑफ नॅशनल अँड इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स. ही डेफिनेशन लिहिलेली असते. नॉर्मली डेफिनेशन म्हणजे सिलेबसचा भाग लिहिलेला असतो. कशासाठी? जेव्हा तुम्ही युपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यासक्रम बघतात चालू घडामोडी, विज्ञान, तंत्रज्ञान आणि बाकी यासाठी तेव्हा सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे काय आहे की आपल्याला याच्या पुढचा भाग बघायचा आहे. काय असतात चालू घडामोडी? ह्या इश्यूज असतात आणि इव्हेंट्स असतात. यासोबतच कुठं झालेल्या, भारतात झालेल्या आणि भारताबाहेर झालेल्या, हा आपला चालू घडामोडींच्या अभ्यासाचा परिघ आहे. आता याच्यातला मेजर डिफरन्स काय इश्यूज आणि इव्हेंट्स मधला तोही आपण बघूया. पुढचा भाग काय, याचा इम्पॅक्ट काय होतो, याचा इम्पॅक्ट फॅक्टर काय आहे? तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या सर्वांच्या सामूहिक जीवनावर, पंतप्रधान, राष्ट्रपती ते सामान्य नागरिक याच्याशी संबंधित आपलं जे काही सामूहिक जीवन आहे, देश नावाची जी काय एक आपण जी भूसीमा ज्या आखून घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये जे काय होतं आहे याचा काहीतरी इम्पॅक्ट कुणावरती तरी होतो. तो कसा होतो या कंटेक्स्ट मध्ये आपण जेव्हा हे बघतो आहोत तेव्हा आपल्याला चालू घडामोडींचा अभ्यासक्रम करताना या सगळ्या गोष्टींकडे बघायला पाहिजे. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय आहे तर बघा, आपण इश्यूज आणि इव्हेंटची जेव्हा बात करतो, हा इश्यूज आणि इव्हेंट्स याच्यामध्ये मेजर दोन गोष्टींवरती आपण फोकस केला पाहिजे. तो म्हणजे काय? इश्यूज काय काय असतात तर बघा, ज्या ऑनलाईनला बघतायत त्यांनी खाली पटापट कमेंट करा की तुम्हाला इश्यूज काय काय जाणवतात. मग आपण त्याच्यावरती एक 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 टॉपिक वरती पण आपण चर्चा करायचा प्रयत्न करूयात की यातनं चालू घडामोडींसाठीचं कंटेंट काय आहे, याच्यातनं महत्वाच्या काय गोष्टी आहेत त्याही आपण बघूयात. आता वन नेशन वन इलेक्शन, आयपीएल चाललंय आता. कितवं सीझन आहे हा आयपीएलचा? 17वा आहे, बरोबर. पहिला कधी सुरू झाला? मग आता जेव्हा इश्यूज वरती आपण गोष्ट करतो, आता आयपीएल हे काय येणार? इव्हेंट आहे हा, हे दरवर्षी होतं. ओके. दुसरा इव्हेंट काय असू शकतो? वर्ल्ड कप, विम्बल्डन. ओके. आता तिसरं याच्या बाहेरची एक बाब आहे, ती काय? तो इशूचाच भाग आहे बरं का, पण त्याच्याकडे आपण वेगळ्या अँगलने बघतो. ते म्हणजे
सरकारी योजना. कल्याणकारी राज्यामध्ये, भारतासारख्या देशामध्ये समाजाकडे, जो समाजातला असा घटक आहे की ज्याला आपल्याला मूळ प्रगतीपथावर आणायचंय आणि सगळ्यांच्या विकासाची जी अंत्योदयाची भूमिका आहे ती आपल्याला करायची आहे, तेव्हा सरकार काय करतं, वेलफेअर स्टेट म्हणून सरकारी योजना राबवतं. पण हा भाग कशात येतो, सामाजिक विकासाचा भाग आहे, बरोबर. यातनं ज्या योजना येत राहतात त्या योजना आपल्यासाठी महत्वाच्या काय आहेत, याच्यामध्ये थोडं मायन्यूट डिटेलिंग असतं. म्हणजे काय, तर जर एखादी योजना आपण पाहिली तर त्यात काय असतं, योजना असते, प्रश्न कशा कशावरती येतात बघा. एक, योजनेचं नाव. दुसरं, त्याचा लाभार्थी गट. वय, त्याचे निकष, कुठल्या मंत्रालयाची आहे, त्याचे लाभ काय असतात, कालमर्यादा काय असते आणि सुरुवात कुठून झाली. आता हे जर तुम्ही पाहिलं तर एखादी योजना असेल त्यामध्ये चालू घडामोडींमध्ये जो काय प्रश्न येतो तो काय येतो की एक, याच्यातला लाभार्थी गट कोण आहे, महिलांसाठी आहे, अपंगांसाठी आहे, पुरुषांसाठी आहे, त्याचा एज ग्रुप काय आहे, हा जो त्याचा लाभार्थी गट आहे, त्याचे निकष काय काय असतील. आता काही योजना अशा आहेत की ज्यांच्याकडे टू व्हीलर नको, मोबाईल नको, किंवा ज्यांच्याकडे उत्पन्न गट जो आहे त्याच्यासाठीचा वेगळा भाग आहे. ओके, कुठल्या मंत्रालयाची योजना आहे, महिला बालविकास आहे, सामाजिक कल्याण आहे, अजून कुठल्या मंत्रालयाची त्याच्या संदर्भातला, त्याचे लाभ काय असतील, 5,000 रुपये मासिक काय रक्कम मिळणार आहे, त्यानंतर काय वस्तू मिळणार आहेत, उपयोगी साहित्य मिळणार, असं काय. कालमर्यादा 2030 पर्यंतच ही योजना आहे. राजीव गांधी आवास योजना होती, ज्याच्या नंतर ती प्रधानमंत्री आवास योजना बनली, 2025 पर्यंत त्याचा भाग होता. हर घर से काय, हर घर नल से जल योजना आहे. कधीपर्यंत उद्दिष्ट आपल्याला करायचंय, त्याचा उद्देश काय, कोणत्या मंत्रालयाची आहे. आता हे जे काय ना, हे आपल्यासाठी महत्वाचं असतं. याचं कारण काय, ती तुम्हाला चालू घडामोडींमध्ये योजना विचारली जाऊ शकते का, तर आपण पाहिलंय की योजनांवरती आपल्याला काही प्रश्न आलेले दिसतात. त्या योजनामध्ये मग काय, कशावरती प्रश्न येऊ शकतात, तर हा भाग. दुसरं, सुरुवात कुठून झाली, तर बेटी बचाओ बेटी पढाओ ही जी योजना आहे, ह्या योजनेचं उद्दिष्ट का, ही का आली, यानंतर सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे ही योजना जेव्हा आली तेव्हा याचं लॉन्च कुठे केलं गेलं, तर हरियाणामध्ये केलं गेलं. आता याचा सिम्बॉलिक रेफरन्स आपल्यासाठी महत्वाचा काय, हरियाणामध्ये महिला आणि पुरुष यांचं लिंग गुणोत्तर हे मुळातच कमी आहे. मग तिथून ते करताना, रोहतक मधून करताना हा मेसेज समाजापर्यंत जायला पाहिजे की हो, लिंग गुणोत्तरासाठी आपण याच्यामध्ये बदल करतो आहोत, तर हा नॅशनल लेवलवरती मेसेज जाणं गरजेचं. तर हे जे काही सिम्बॉलिझम आहे हा आपल्या लक्षात आला पाहिजे. आता जेव्हा तुम्ही कुठल्याही योजना पाहतात तेव्हा त्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल किंवा मिलेनियम डेव्हलपमेंट गोल जी होती यांच्याशी लिंक असतात, बरोबर. याच्यातली जी काय उद्दिष्ट आहे ती पूर्ण करण्याच्या उद्दिष्टाच्या सोबतच बाकी आपली सगळी उद्दिष्ट काम करत असतात. ठीक आहे. आता आपल्या सगळ्यांच्या सामूहिक जीवनावरती या सगळ्या घडामोडींचा परिणाम होत असतो. एंटरटेनमेंट म्हणून तुम्ही IPL पाहत असाल, पण वन नेशन वन इलेक्शन आलं की त्याचा आपल्या सामाजिक, राजकीय, आर्थिक सगळ्याच गोष्टींवरती परिणाम. तर विचार करा, वन नेशन वन इलेक्शन हे जेव्हा आणलं जातंय तेव्हा दोन गोष्टी मेजरली सांगितल्या जातात. काय, एक, सुसूत्रता आली पाहिजे, आचारसंहितांची बंधनं उठली पाहिजेत, कायम आपला निवडणुकींच्या ह्याच्यामध्ये असलेला देश आहे तो, आपलं काम थांबलं पाहिजे. दुसरा भाग जो काय तो, की याच्यात जो काय आर्थिक खर्च लागतो, मतदार यंत्रणा, जेवढी काय मतदानासाठीची यंत्रणा लागते त्याच्यामध्ये जे काही कंट्रोल करता येईल असं काय आहे, तर ते इथे होऊ शकतं. भले ती दोन टप्प्यांमध्ये होणार, एक विधानसभा लोकसभा एकत्र होणार, नंतर मग स्थानिक स्वराज्य संस्थेच्या. मग आता हे जेव्हा येतं तर याच्यावरती चालू घडामोडींमध्ये प्रश्न काय येऊ शकतो, दर 6 महिन्यांनी कुठली तरी एक परीक्षा असते बघा चालू घडामोडींची, बरोबर. म्हणजे आपले प्रश्न कशात तरी रिफ्लेक्ट होतील, अभ्यासाचा आपला अंदाज लावू शकतो असे काय प्रश्न असू शकतील. तर मग आता वन नेशन वन इलेक्शन वरती एक प्रश्न येऊ शकतो की कुठली समिती नेमली गेली होती, याचे कोण प्रेसिडेंट होते, याचे सचिव कोण, कुठल्या लोकांनी याच्यामध्ये सहभाग घेतला, त्यांची काय काय रिकमेंडेशन आल्या, किती दिवस बैठका चालल्या, कोणाकोणाच्या व्हिजिट्स घेतल्या, हे जे काय आहे हे वन नेशन वन इलेक्शन मध्ये. यासोबतच चालू घडामोडींचा जरी भाग नसला तरी याची पार्श्वभूमी जी आहे
ती आपल्यासाठी महत्वाची असते. म्हणजे काय, हे कधीपर्यंत असं होतं का आपल्याकडे, तर मग 1967 पर्यंत होतं. मग राज्यांच्या निवडणुकांमध्ये बदल व्हायला लागले, काही सरकार बरखास्त केली गेली, काही ठिकाणी मॅन्डेट नाही मिळालं, पुन्हा इलेक्शन घ्यावी लागली, काही सरकार अल्पजीवी ठरली. मग असं जेव्हा जेव्हा झालं तेव्हा याचा जो काही रेफरन्स पॉईंट आहे तो तुम्हाला बघावा लागतो. हे बघण्यासाठी तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं असतं आणि त्याचा इतिहास तुम्हाला माहित असणं गरजेचं असतं. दुसरा भाग आहे कास्ट सेन्ससचा. जेव्हा तुम्हाला एखादा मुद्दा येतो, सामाजिक असेल, आर्थिक असेल किंवा राजकीय असेल, तुम्हाला काय करायचं असतं, त्याचं विच्छेदन करायचं असतं. आता आपण उदाहरण म्हणून बघूया. आता जेव्हा मी जाती आधारित जनगणना असं म्हणतोय, तेव्हा कास्ट सेन्सस जेव्हा म्हणतोय तेव्हा दोन भाग आहेत बघा. एक कास्ट वाला भाग वेगळा आहे, दुसरा भाग सेन्सस वाला वेगळा आहे. सेन्सस याला मॅन्डेट आहे आता, बरोबर, संविधानिक मॅन्डेट आहे, आपण त्याच्यासाठीची एक यंत्रणा राबवतो. ती यंत्रणा कशी काम करते हे आपल्याला माहिती आहे, किती वर्षानंतर होते हे आपल्याला माहिती. आता हे जे सेन्ससचा भाग आहे, एक म्हणजे पशूंची जनगणना पण होते, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आता याच्याशी संबंधित सगळ्या बाजूंचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. म्हणजे काय, किती वर्षानंतर होतं, कोण करतं, कुठल्या मंत्रालयाअंतर्गत होते, कर्मचाऱ्यांची नेमणूक कशी केली जाते, त्याच्यामध्ये काय डाटा घेतला जातो जो महत्वाचा आहे, याची आपल्याला साधारणतः माहिती असली पाहिजे. कारण जेव्हा विधानांवरती प्रश्न येतो, म्हणजे विधान क्रमांक 1, 2, 3 आणि 4, त्याच्यामध्ये काय विचारलेलं असतं, ऑब्जेक्टिव्ह माहिती तुम्हाला विचारलेली असते, बरोबर. उदाहरणार्थ काय, दर 10 वर्षांनी भारत सरकार एक जनगणना घेते, ज्यामध्ये पुरुष आणि महिला आणि यांची डोके मोजणी होत असते समजा, बरोबर. दुसरा भाग, या अंतर्गत घराचा प्रकार, घरातले सदस्य यांच्यासोबतच त्यांच्या आर्थिक माहिती गोळा केली जाते. तिसरं विधान असेल काय, यामध्ये जातीचाही उल्लेख असतो. चौथं विधान असेल की ही योजना भारत सरकारच्या सांख्यिकी मंत्रालयाकडनं होते. असे काहीतरी 4 विधान असतात. हे विधान जर विचारले गेले तर तुम्हाला त्याचं उत्तर माहित असणं अपेक्षित आहे. तुम्ही कधी मार्क करू शकतात, जेव्हा तुम्हाला 1, 2, 3 हे विधान माहिती असतील. मग आपल्याला याच्या बरोबरीने येणारी सगळी माहिती माहिती असणं गरजेचं असतं. चालू घडामोडींचा अभ्यास म्हणजे या विषयाच्या अंगाने सर्व बाजूंनी ज्याचा विचार करता येतो आणि ज्याची आपल्याला माहिती आपल्याकडे नोंद करून ठेवता येते आणि त्याबद्दल तुम्ही डबली शुअर असतात. म्हणजे एक वेळा वाचल्यानंतर दुसऱ्या वेळेस तुम्हाला वाचताना ते तुम्हाला शुअरिटी येत राहते की हो, हे मी वाचलेलं आहे आणि हे बरोबर आहे. यासाठी काय काय गरजेचं असतं, ही माहिती आपल्याला कशी मिळते ते आपण पुढच्या स्लाइड्स मध्ये बघू. आता हे जे काही इश्यूज आणि इव्हेंट्सची आपण चर्चा करतोय, त्यामध्ये हा नेहमी येणारा गोष्ट आहे. म्हणजे नेहमीची येतो पावसाळा, दर 8 महिन्यानंतर 9वा महिना हा पावसाळ्याचा असणार आहे आपल्याला माहिती. आता यातनं पण एक महत्वाचं आहे, आता मान्सून. तर मान्सून येणार आहे, तर त्याच्यावरती कशाचा प्रभाव असतो, ला निना, एल निनो, जे काय असेल ते. हे जो फॅक्टर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती काय चालू घडामोडींमध्ये काय असू शकते, कशावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात, हे तुम्हाला लक्षात घेतलं पाहिजे. इव्हेंट जे असतात ते नेहमी येणार आहे. मग आपल्याला माहिती आहे स्पर्धा परीक्षांमध्ये कुठल्या इव्हेंट्सवरती माहिती विचारली जाते, एक टेनिसवर येते, क्रिकेटवर येते, फुटबॉलवरती येते. भारतातले असे प्लेयर्स ज्यांनी प्रथम कुठे पदक मिळवलंय किंवा त्या खेळाला सुरुवात झाली, त्यातल्या त्यात महिला उमेदवारांनी जर काही पदक मिळवलेलं असेल तर ते आपल्यासाठी महत्वाचं असतं, बरोबर. आपण पुढच्या स्लाइडवरती जाऊया. आपण पाहिलं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा अभ्यासक्रम असतो. आपल्याला हेही विचारलं जातं की पाकिस्तानमध्ये कुठला पक्ष निवडून आला, त्याचे पंतप्रधान कोण नेमणूक झाली, बांगलादेशचं काय झालं, भारत पाकिस्तानच्या याच्यामध्ये काय झालं, असंही आहे. आणि राष्ट्रीय म्हणजे भारतातल्या भारतात काय होतंय याच्यावरचे अनेक प्रश्न आपल्याला विचारले जातात. पण हे जरी असलं तरी याला कुठलाही परीघ किंवा असं फिक्स स्ट्रक्चर नाहीये. एकूण 17 प्रश्न येतात असं आपण जर कन्सिडर केलं, 10 प्रश्न येतात असं जरी कन्सिडर केलं, तरी त्या 10 प्रश्नांचं विभाजन करताना आपण कसं करू शकतो, नॉर्मली एक
सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे विज्ञान, क्रीडा, तंत्रज्ञान, त्याच्यानंतर आता हे साधारणतः ढोबळ मानाने विज्ञान, क्रीडा, तंत्रज्ञान, योजना, सामाजिक पुरस्कार, त्यानंतर चित्रपट, राजकारण, राजकारणाशी काय म्हणजे संविधानिक जे काय असेल ना त्याच्याशी रिलेटेड, नंतर कृषी आणि आर्थिक, साधारणतः याच्यावरचे प्रश्न असतात. तिसरा भाग काय, याला कुठलाही असा पॅटर्न नाहीये, फिक्स पॅटर्न नाहीये की या वर्षी कृषीवरती 4 प्रश्न आले, पुढच्या वर्षी 4 येतील आणि पुढच्या परीक्षेला 10 प्रश्न येतील, असं कुठल्याही स्वरूपामध्ये तुम्ही सांगू शकणार. सगळ्यात महत्वाचा भाग काय असतो की हे नाहीये, हे ऍडव्हान्टेज पण आहे आणि हे डिसएडव्हान्टेज पण. कसं आहे ना की काही लोकांना सवय असते की आपल्याला अभ्यास करायचा आहे म्हणजे आपल्याला काहीतरी फिक्स स्ट्रक्चर माहित असलं पाहिजे, म्हणजे 4 पुस्तकं माहित असली पाहिजे, त्यातला मी अभ्यास करेल, ते पाठ करेल किंवा वाचेल किंवा लक्षात ठेवेल, जे काय गणित असेल ते लोकांना असतं. चालू घडामोडींचा अभ्यास हा डायनामिक आहे, याच्यामध्ये तुम्हाला स्वतःला इंटरेस्ट निर्माण करून घ्यावा लागतो आणि हा 100% मार्क्स मिळवून देणारा प्रकार आहे. एक तुम्हाला इंटरेस्ट असणं का गरजेचं आहे, तुम्ही अधिकारी म्हणून जेव्हा मोठे होतात तेव्हा तुम्हाला तुमच्या आजूबाजूला काय चाललंय याची जाणीव असलीच पाहिजे. दुसरं, तुमच्या निर्णयांवरती काही बदल करणारे घटक असू शकतात, तुम्हाला ते फोरसाईट असलं पाहिजे, ते विजन असलं पाहिजे, म्हणून तुम्हाला चालू घडामोडींची माहिती असली पाहिजे. समाजातला कुठलाही बदल असेल छोट्या मोठ्या लेवलचा, तो तुम्हाला कसा कळू शकतो, तर चालू घडामोडींच्या आधाराने कळू शकतो. तुमच्या समोर येणारा जो क्राऊड आहे तो किती अपडेटेड आहे हे तुम्हाला तुमच्या क्वालिटीजवरून जसं लक्षात येऊ शकतं, तसंच तुम्हाला त्यांच्या क्वालिटीज काय आहे, त्यांचं अंडरस्टँडिंग काय आहे, त्यांना समाजाबद्दल किती माहिती आहे यातनंही कळू शकतं. हा एकूण चालू घडामोडींचा अभ्यासक्रमाचा भाग आहे. मुद्दामून मी इंग्लिशमध्ये बनवलेली आहे, पण मी तुम्हाला प्रत्येक शब्द सांगतो काय काय. एक, चालू घडामोडी काय असतात याचा जेव्हा आपण विचार केला तेव्हा काय पाहिलं आपण, एक, न्यूज इन द मेकिंग प्रोसेस. म्हणजे तुम्ही जेव्हा पेपर वाचतात, मासिक वाचतात किंवा अजून काहीही वाचत असाल तर तुमच्या लक्षात काय येतं की, पुन्हा हे रे ऑनलाईन, तुमच्या लक्षात काय येतं सगळ्यात महत्वाचा भाग की एखादी घटना अजून सुरू आहे. म्हणजे काय, आता बघा, लोकसभा 2024 इलेक्शन सुरू आहे. आता यातला महत्वाचा भाग काय असेल, चालू घडामोडींमध्ये याच्यावरती काय प्रश्न येतील, एकूण कुठली लोकसभा होती ही, बरोबर. दुसरं, एकूण किती पक्षांनी सहभाग घेतला, किती राष्ट्रीय पक्ष होते. त्यानंतर कधीपासून सुरुवात झाली, किती फेजेस मध्ये झाली, निवडणूक आयुक्त कोण, सहाय्यक निवडणूक आयुक्त कोण, या लोकसभेची वेगळी वैशिष्ट्य काय, यानंतर जेव्हा निकाल येईल तेव्हा अजून काय, किती महिला उमेदवार निवडून आल्यात, किती SC STs मधले उमेदवार निवडून आले, ओबीसी किती निवडून आले, ओपन कॅटेगरी मधले किती निवडून आले, यासोबतचं जे काय विश्लेषण आहे ते तुम्हाला पेपरमधून बघायला मिळेल, बरोबर. एकूण तरुण उमेदवार किती, 30, 35, 40 या वयोगटातले किती, 70 पेक्षा जास्त वय असलेले किती, साधारणतः हे तुमच्या समोर दररोज येत असतं, विविध माध्यमातून येत असतं. त्याचं कंपायलेशन करणं म्हणजे नोट्स काढणं, त्याचा कंपॅरेटिव्ह अनालिसिस करणं म्हणजे चालू घडामोडींसाठीची तयारी करणं. कारण तुम्हाला कशावरती प्रश्न येतात, एक कंपॅरिझन वरती प्रश्न येतात, माहितीच्या वैविध्यतेवरती आहे. म्हणजे काय, तृतीय पंथीय उमेदवार एखादा निवडून आला तर ही तुमच्यासाठी करंटची बीट आहे की नाही, 100% आहे. कुठल्या मतदारसंघात आला,
या अगोदर कुठला तृतीयपंथी उमेदवार आलेला होता का, किमान निवडणूक लढवलेली होती का, त्याच्यासाठीचा रकाना वेगळा तयार केला गेला आहे का, बरोबर. दुसरं, लोकसभा 2024 ही पहिली लोकसभा निवडून आलेली असेल की जी नवीन संसद भवनात बसेल, बरोबर. त्यांचं भले पहिलं सेशन जुन्या सेशन मध्ये होईल, त्या बिल्डिंगचं नाव काय आता बघा. या अनुषंगाने जे काही प्रश्न येतात ते असे असतात नॉर्मल, जे विधानांच्या स्वरूपांमध्ये येतात तेव्हा असेल. संविधान सभागृह असेल, बरोबर. पुढे न्यूज, हे म्हणजे डायरेक्ट फॅक्ट असते. काय न्यूज म्हणजे 545 पैकी 210 या पार्टीचे, 210 या पार्टीचे आणि उरलेले 10 हे या न्यूज झाली तुमच्यासाठी. पुढचा भाग आहे इव्हेंट्स, जे आपण पाहिलं आता, इश्यूज आपण पाहिलेत आता, बरोबर. हे आहे करंट अफेअर्स तुमच्यासाठी. स्पर्धा परीक्षांमध्ये साधारणतः या सगळ्या गोष्टींवरती प्रश्न. मग याच्यामध्ये काय असू शकतं, आता पुरस्कार, मग तुम्ही म्हणाल पुरस्कार कशात येतो, तर तो इव्हेंटचा भाग आहे, दरवर्षी दिला जातो, एका विशिष्ट कालावधीनंतर दिला जातो, बरोबर. इश्यूज मग सामाजिक असतील, राजकीय असतील, आर्थिक असतील, संविधानिक असतील, अजून कशाशी संबंधित असतील, तर ते साधारणतः याच्यामध्ये मोडले जातात, बरोबर. आता आपल्या समोरचं पहिलं चॅलेंज काय असतं, चालू घडामोडी मिळवायच्या कशा. सगळ्यात महत्वाचा भाग काय असतो चालू घडामोडी मिळवायचा, तो म्हणजे वर्तमानपत्र. सगळ्यात ऑथेंटिक सोर्स काय असेल, तो वर्तमानपत्र. स्वस्त असतं. पुढे न्यूज चॅनल, 24 तासवाले वेगळे आणि अर्ध्या तासावाले वेगळे, 15 मिनिटांवाले वेगळे, बरोबर. दुसरा रेडिओ. बरेच स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी रेडिओवरनं करंट अफेअर्स मिळवत नसतील, पण रेडिओचा वापर चालू घडामोडींमध्ये करणारे अनेक विद्यार्थी आहेत ज्यांच्या यशाची शक्यता ही जास्त असेल. याचं कारण असं आहे की एक ऑब्जेक्टिव्ह माहिती, स्पष्ट माहिती आणि डिटेल्ड अनालिसिस असलेली माहिती ही सरकारी न्यूज चॅनलवरनं दिली जाते, असा माझा तरी अजूनही समज आहे. रेडिओवरनं मिळणारी माहिती ही बऱ्यापैकी ऑथेंटिक असते, अधिकृत असते, कुठल्याही सूत्रांच्या हवाल्याने त्याच्यावरती बातम्या अजूनही दिल्या जात नाही, याच्यावरती माझा अजूनही विश्वास आहे. त्याच्यामुळे रेडिओवरनं माहिती जी मिळते ती बऱ्यापैकी असते. त्यातनं दोन फायदे होऊ शकतात. एक, ज्या विद्यार्थ्यांना एखाद्या शब्दाचा उच्चार कसा करावा, तो कसा बोलावा याची माहिती नाहीये, त्याचा अंदाज सुद्धा रेडिओवरनं मिळणाऱ्या प्रमाण भाषेतनं दिल्या जाणाऱ्या बातम्यांमधून तुम्हाला येऊ शकतो. त्यामुळे तो तुम्हाला मुलाखतीचा एक अधिकचा भाग म्हणून तुम्ही त्याच्याकडेही बघू शकता. पुढचा, कारण रेडिओवरती दोनच भाग असतात ना, एक माहिती आणि ती पोहोचवण्यासाठीचा आवाज हे माध्यम. पुढे मासिक आणि साप्ताहिक, हा अगदी चलनात आलेला भाग म्हणजे सगळ्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप प्रेमाचा भाग म्हणजे मासिक आणि साप्ताहिक. अनेक साप्ताहिक आहे, अनेक मासिक आहेत की ज्यातनं तुम्हाला चालू घडामोडी चांगल्या प्रकारे मिळू शकतात. पुढचा भाग आहे तो म्हणजे इयरबुक, वार्षिक. ज्या लोकांना सगळ्या चालू घडामोडींचा अभ्यास एकच वेळा करावा आहे असं वाटतं, त्या सगळ्यांसाठी इयरबुक्स, मासिक. ज्यांना महिन्याने जाग येते ते मासिक साप्ताहिक वापरतात, ज्यांना वर्षभराने जाग येते ते इयरबुक. पण माझं अजूनही म्हणणं, ज्या कोणाला चालू घडामोडींचा डिटेल्ड अभ्यास करायचा आहे, ज्यांना कोणाला स्वतःची एक समज डेव्हलप करायची आहे, त्या सगळ्यांसाठीचं दररोजचं काम असलं पाहिजे ते म्हणजे वर्तमानपत्रांचं स्वतः केलेलं वाचन, स्वतः काढलेल्या नोट्स. तुम्ही इतरांची मदत घेऊ शकतात त्याच्यावरती काय डिस्कस करायचं आणि त्याच्यावरती काय बोलायचं यासाठी. त्याच्यावरती याच्या अगोदर प्रश्न आलाय का एखाद्या मुद्द्यावरती, त्यासारख्या मुद्द्यांवरती प्रश्न आलाय का, हे म्हणून तुम्ही लोकांची मदत घेऊ शकता. पण तुम्ही कुठलंही इयरबुक वाचा, कुठलं मासिक वाचा, साप्ताहिक वाचा, कुठलाही बातम्यांसाठीचं न्यूज चॅनल, रेडिओ ऐका. महत्वाचा भाग म्हणजे दररोजचा पेपर तुम्ही स्वतः वाचला पाहिजे, त्याच्या नोट्स काढल्या पाहिजेत. त्या नोट्सशी संबंधित, त्या विषयाशी संबंधित कुठले जुने प्रश्न आलेत का हे तुम्ही बघणं गरजेचं. हे जर तुम्ही करू नाही शकलात तर तुम्ही चालू घडामोडी पाठ करत आहात असं मला वाटतं. चालू घडामोडी स्वतः अभ्यास करा, त्याचा तुम्हाला महत्वाचं म्हणजे खूप जास्त स्वरूपात फायदा होऊ शकतो. सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे चालू घडामोडी अजून कुठून मिळतात, तर सरकारी योजना आणि जाहिरात. हे तुम्ही मुळीच विसरू नका. आपण चालू घडामोडी म्हणजे
परीक्षेत येण्यासाठी ज्याच्या चालू घडामोडी आहे, जर कोणी सामान्य व्यक्ती आहे युट्यूब चॅनल बघत असेल आणि त्याला वाटत असेल की सरकारी आणि योजनांमधून चालू घडामोडी कशा मिळतात, तर ते माहित नाही. आपल्या सिलेबसचा भाग जो आहे चालू घडामोडी याचे प्रश्न ते सरकारी योजना आणि जाहिरातीतून मिळतात. त्या जाहिराती म्हणजे कशाच्या असतात, तर ते आपण एखादी जाहिरात सॅम्पल म्हणून बघूयात पुढे. सर्वात योग्य सोर्स काय करंट अफेअर्सचा, तर अगोदर सांगितलं तसं वर्तमानपत्र हा सगळ्यात महत्वाचा सोर्स आहे. याला कुठलाही पर्याय नाहीये. याचं कारण काय, प्राईम मिनिस्टर बी वर्तमानपत्र वाचतात. त्याच्यासाठी त्यांच्याकडे टीम असेल, बरे 10 लोकांची टीम असेल की भारतातले सगळे पेपर 8 वाजेपर्यंत वाचा, त्याच्यातलं महत्वाचं काय आहे ते 4 ओळींमध्ये लिहून माझ्यासमोर आणून ठेवा, म्हणून टीम असेल. पण पंतप्रधान सुद्धा पेपर वाचतील, राष्ट्रपती पण पेपर वाचतील, आणि सामान्य हातगाडी चालवणारा माणूस असेल, शेवटच्या लेवलवरती असलेला माणूस असेल, त्यामुळे इथं अधिकृत जे असेल ते लिहिलेलं असतं, लिखित असतं. तुम्हाला एखादा मुद्दा कसा लिहायचा याचं स्किल जे ते तुम्हाला वर्तमानपत्रात मिळू शकतं. दुसरा भाग आहे सूत्रांच्या हवाल्याने काही नाही, जे काय आहे ते ऑथेंटिक आहे आणि फायनल आहे. त्याच्यामध्ये जर काही बदल असेल आणि जर तुम्ही दररोज एक पेपर वाचत असाल, तर दुसऱ्या दिवशी जर पहिल्या दिवशी काही चुकलेलं असेल तर दुसऱ्या दिवशी किमान ते छापतात तरी. असं तुम्हाला न्यूज, टेलिव्हिजन याच्यावरती बघायला मिळणार नाही. त्यामुळे तुमची चूक होण्याची जी काही क्षमता आहे ती इथे मिनिमाइज करण्याचा वर्तमानपत्रामध्ये प्रयत्न झालेला असतो. त्याच्यामुळे वर्तमानपत्र वाचलं पाहिजे. दुसरं, आता दुसरा भाग काय आहे, अनेक मॅगझिन्स आहेत, इयरबुक्स आहेत, ज्यांचा वापर आपण अभ्यासांमध्ये करतो. कशासाठी करतात हे नॉर्मली मॅगझिन्स हे मासिक असतं, इयरबुक हे वार्षिक आहे, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. टू रिवाइज. आता सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे जेव्हाही काही विद्यार्थी नोट्स काढतात तर त्या नोट्स काढताना त्यांच्या नोट्स काढण्याचं स्वरूप जे असतं ते आपल्या आवडीने आणि आपल्या सवडीने आणि आपल्या आवडत्या रंगात असतं. त्यामुळे असं स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासात चालत नाही. तुम्हाला प्लॅन, ऑर्गनाइज आणि ऑथेंटिक अशी माहिती आणि असा अभ्यासाचं स्वरूप जपता आलं पाहिजे. जर हे करता येत असेल तर ते कुठून होतं, ते मॅगझिन मधून होतं, इयरबुक मधून होतं. याचं कारण काय, तर त्याच्या अनुक्रमणिकेमध्येच लिहिलेलं असतं राजकीय, सामाजिक, आर्थिक, विज्ञान, तंत्रज्ञान, कृषी. यामुळे ते तुम्हाला रिवाइज करण्यासाठी. दुसरा भाग म्हणजे ऑर्गनाइज राहण्यासाठी. ज्या तुम्ही नोट्स काढतात त्या ऑर्गनाइज स्वरूपातल्या का नाहीये, तुम्ही समजा आज 28 तारखेच्या नोट्स काढल्यात, 27 तारखेच्या नोट्स काढल्या, त्यामध्ये त्याचं कुठल्याही प्रकारे विभाजन केलेलं नसेल. तुम्हाला वाचताना ते प्रत्येक टप्पा हा वेगवेगळ्या स्वरूपात वाचावा लागेल, त्याची लिंक तुम्हाला लावता येणार नाही. त्यामुळे हे तुम्हाला गरजेचं असतं. दुसरा भाग जो आहे तो म्हणजे टू अॅनलाइज. अॅनलाइज म्हणजे त्याचं पृथक्करण करण्यासाठी तर तुम्हाला सोपं पडतं. उदाहरणार्थ, गेल्या 10 वर्षांमध्ये स्पर्धा परीक्षांमध्ये सरकारी योजनांवरती काय प्रश्न आलेत, समजा हे इयरबुक मध्ये लिहिलेलं असू शकतं. कुठल्या कुठले आता प्रश्न येऊ शकतात, अपेक्षित प्रश्न संच जसा काम करतो तसं तुम्हाला त्यातनं येणारे इश्यूज तुम्हाला अंडरस्टँडिंग देऊ शकतात. पण हेही लक्षात ठेवा, मॅगझिन, इयरबुक हे जागेची मर्यादा, पानांची मर्यादा यामुळे काही विषय टाळतात. ते त्यांचं संपादकीय स्किल असतं, एडिटोरियल चान्स असतो की त्यांना ते कट करायचंय, काढून टाकायचंय. पण हे करत असताना तुम्हाला लक्षात घ्या, 365 दिवसांची सगळी माहिती मॅगझिन आणि इयरबुक मध्ये येणार नाही. त्यामुळे तुम्हाला स्वतःचा अभ्यासक्रम का गरजेचा आहे, तर हे जरी होत असलं तरी या व्यतिरिक्त तुम्हाला तुमचा अभ्यास असेल तर यातनंही काही सुटलेलं असेल तर ते तुम्हाला करता येईल. त्यामुळे वर्तमानपत्र गरजेचं आहे. हे फक्त या 3च गोष्टींसाठी कामाचं आहे, रिवाइज, ऑर्गनाइज आणि अॅनलाइज. या व्यतिरिक्त तुम्हाला याचा जास्तीत जास्त वापर होईल का, तर नाही. यातनं काही भाग सुटलेला असू शकतो. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांनी वर्तमानपत्र दररोज स्वतःचं वाचलं पाहिजे, अंडरलाईन केलं पाहिजे, त्यातनं नोट्स काढल्या पाहिजे. त्या नोट्स काढताना त्याचं विभाजन व्यवस्थित केलं पाहिजे. म्हणजे कृषी विभागावरच्या वेगळ्या, तंत्रज्ञानावरच्या वेगळ्या, संरक्षण क्षेत्रावरच्या वेगळ्या. आपल्याकडे जर तुम्ही तंत्रज्ञानामध्ये एक भाग बघाल तर अंतराळ विकास, नासा, इस्रो याच्यावरती खूप सगळे प्रश्न विचारले. कुठलं मिसाईल गेलं, कुठला उपग्रह गेला, त्याचं काम काय, या संदर्भात तुम्हाला खूप सगळे प्रश्न दिसतात. त्यामुळे ते वेगळं वेगळं भाग केले पाहिजे आणि त्याचा अभ्यास तुम्ही करायला, हे तर वाचलेच पाहिजे अर्थात. दुसरं, सरकारी जाहिरातीचे महत्व. आता
जर तुम्हाला मला एखादी जाहिरात दाखवायची असेल तर मी तुम्हाला सॅम्पल म्हणून आपण हे पाहिल्यानंतर ती जाहिरात बघूयात. त्यातनं तुम्हाला लक्षात येईल साधारणतः की तो तुमचा जो भाग आहे तो कव्हर होतो. हे सांगणारा बहुतेक मी पहिला माणूस असेल. मी अनेक लोकांची चालू घडामोडींची लेक्चर्स ऐकली आहे, पाहिली, अभ्यासलेली पण आहे. कॉम्पिटिटर्स असतील, अजून कोणी असतील, पण कुणीही तुम्हाला हे या भागामध्ये सांगणार नाही कसा सरकारी जाहिरातींचा फायदा आहे. एक म्हणजे सरकारी जाहिराती म्हणजे कुठला उद्देश असतो याचा अंत्योदय. अंत्योदय म्हणजे काय? समाजामध्ये जो शेवटच्या टप्प्यावरती व्यक्ती उभा आहे त्याचाही आपल्याला विकास करायचा आहे. त्याच्या विकासामध्ये सरकारला कल्याणकारी राज्य लोककल्याणाचं काम म्हणून जेव्हा रोल घ्यायचा असतो तेव्हा त्यांना गरज पडते की लोकांपर्यंत पोहोचायचं, आपला उद्देश लोकांपर्यंत पोहोचवायचा, हा उद्देश घेऊन. दुसरं, यामध्ये काय कळतं, एखादी योजना असेल, एखादी स्कीम असेल, एखादा आवाहन असेल, तर हे लोकांपर्यंत पोहोचवताना त्या कामाचं स्वरूप काय. म्हणजे उद्या जाती आधारित जनगणना घ्यायची आहे आणि सरकारला जाहिरात काढायची आहे, तर सरकार जाहिरात काढताना कशी काढतं? एक, ही योजना काय आहे, कोणाची आहे, याच्या मागे काय विचार झालेला आहे, याच्यातनं कोण गट आहेत की ज्यांना आम्हाला लाभ द्यायचे आहेत, याचे लाभ काय असतील, हे कुठून मिळू शकतील, याच्यावरती रिड्रेसल म्हणजे याच्यावरती जर तक्रार निवारण काय करायचं असेल तर ते कुठून होऊ शकतं, हे सगळं स्पष्ट केलं जातं. त्याचं उद्दिष्ट काय आहे, किती कालावधीपर्यंत आपल्याला हे पूर्ण करायचं, हे सगळं सांगितलेलं जातं. उदाहरणार्थ म्हणून एखादी योजना, महात्मा फुले जन आरोग्य योजना, मग ही योजना काय आहे, कुठल्या कुठल्या आजारांमध्ये मदत करते, त्या आजारांमधून कुठली सरकारी इस्पितळं असतील, प्रायव्हेट हॉस्पिटल्स असतील, ही इन्क्लूड केली आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला काय डॉक्युमेंटेशन लागेल, कुठे नोंद करावी लागेल, कुठलं डॉक्युमेंट तुम्ही घेऊन जायचंय, कुठले आजार आहेत, कुठले नाही आहेत, कुठल्या एज ग्रुपमध्ये आहेत, कुठल्या शहरा, ग्रामीण आणि निमशहरी भागांमध्ये या योजना राबवल्या जातील, हे सगळं याच्यातलं स्पष्ट केलं जातं. पुढचा कालमर्यादा हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. पुढचा भाग आहे तो म्हणजे जबाबदारी. कुठला अधिकारी, कुठलं मंत्रालय, कुठलं खातं, याच्यासाठी जबाबदारी हे इथे लिहिलं जातं. आणि पुढचा भाग म्हणजे मतदारांना आवाहन. आचारसंहितेमध्ये कोणी कोणाला मतदारांना आवाहन करतं तर ते चालू आहे, त्याच्यासाठीची दिलेली सगळी आश्वासनं चालू असतात. पण सरकारी जाहिरातींमध्ये नॉर्मली अधिकाऱ्यांची नावं असतील पण राजकीय नेत्यांची नसतात. तुम्ही जर जाहिराती पाहिलं तर आता मतदारांना आवाहन करणं हा तर प्राईम उद्देश असतो. जे सरकारी व्यवस्थेमध्ये काम करतात, जे मंत्री अधिकारी म्हणून असतात, त्यांचं काम आहे की त्यांना मतदारांना आवाहन करायचं असतं, म्हणून जाहिरात असते. त्याच्यामुळे ही जी जाहिरात आहे ही तुम्हाला इतके सगळे पॉईंट्स येते. आता आपण जाहिरातीचं जेव्हा स्वरूप बघू, एखादी जाहिरात सॅम्पल म्हणून तुम्हाला दाखवतो. एक आयडियल जाहिरात आहे, मी जी अनेक लेक्चर्स मध्ये दाखवतो. तर हे मतदारांना हवं, हा मूळ मुद्दा असतो. म्हणून सरकारी जाहिरातींकडे तुम्ही पाहिलं पाहिजे आणि ते वेगळ्या अंगाने तुम्ही पाहिलं पाहिजे. तर बघा, महात्मा फुलेंची आता जयंती होती परवा, त्या दिवशी एक जाहिरात आली. ती जाहिरात काय आली की महात्मा फुलेंचं पूर्ण नाव आलं, त्याच्यानंतर त्यांच्या नावाने कुठल्या कुठल्या योजना चालू आहेत याची खाली माहिती आली. आता इतकं डिटेल डॉक्युमेंट तुम्हाला देऊ शकतं का कोणी आता इमिजिएटली? नाही. त्यामुळे तुम्हाला हे कुठून मिळू शकतं, तर हे तिथूनच मिळू शकतं, हे सरकारी जाहिरातीत मिळू शकतं. कारण सरकारकडे तर हे कंपायलेशन आहेच ना की कुठल्या जाहिराती आलेल्या आहेत, सॉरी कुठल्या योजना महात्मा फुलेंच्या नावाने चालू, त्याचा उद्देश काय ते तुम्हाला शोधता येतं आणि ती तुम्हाला माहिती. सॉरी, एक मुद्दा राहिला तो म्हणजे लोकशिक्षण. एकूण आपल्या व्यवस्थेमध्ये जर तुम्ही पाहिलं, आता पोलिओ टाळा किंवा पोलिओची लस बालकांना द्या यासाठी जाहिरात येते. कुठला तरी एक रविवार असतो, त्यामध्ये लिहिलेलं असतं की पोलिओसाठी 5 वर्षाखालील सगळ्या बालकांना मोफत लसीकरण. हे काय आहे? एक लोकशिक्षणाचाच भाग आहे. लोकांपर्यंत पोहोचायचंय, लोकांना जाणीव करून द्यायची. कुष्ठरोग असेल, आपण जी जाहिरात बघतो ती कुष्ठरोगासंबंधी आहे पुढची, हे लोकशिक्षणाचा भाग आहे. पोलिओ कसा होतो, तो कसा टाळला गेला पाहिजे, काय काळजी घेतली पाहिजे, यातही काही अडचणी आल्या तर कुठल्या मंत्रालयाला, कुठल्या विभागाला तुम्ही अप्रोच केलं पाहिजे, कुठल्या भागात अप्रोच केलं पाहिजे, याची माहिती दिलेली असते. पुढचा भाग आहे तो म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स. चालू घडामोडींचा अभ्यास करताना सगळ्यात महत्वाचा टप्पा जो आहे, जो तुम्हाला अभ्यास करायचा आहे, तो म्हणजे सर स्वाती मॅडम, सगळे मासिक जे तुम्हाला योग्य वाटतात ते तुम्ही वाचायला घ्या, काही प्रॉब्लेम नाही. फक्त ती वाचत असताना दररोजच्या वर्तमानपत्रांचं वाचन तुम्हाला सोडता येणार नाही, हे मात्र नक्की आहे. कालावधी
आता बघा, आपल्या समोरचा प्रॉब्लेम असा असतो की मी चालू घडामोडींचा अभ्यास 2024 ची मी गट ब गट क ची कंबाईनची परीक्षा देणार आहे. मी अभ्यास कधीपासून करायचा, कुठल्या चालू घडामोडींपासून ते कधीपर्यंत करणं अपेक्षित आहे, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न अनेक लोकांना. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपर पाहिलेत, म्हणजे मागची जी काय ऑक्टोबरमध्ये सप्टेंबरमध्ये परीक्षा झाली त्या परीक्षेमध्ये आलेली चालू घडामोडीच्या प्रश्नांची जर तुम्ही डेडलाईन पाहिली तर ती तुम्हाला दिसेल किमान ती 12-18 महिने अगोदरची असते. त्याच्यामुळे जेव्हा तुम्हाला अभ्यास करायचा आहे तेव्हा साधारणतः वर्ष, सव्वा वर्ष याच्या अगोदरचा अभ्यासक्रम तुम्हाला उपयोगी पडतो. त्या चालू घडामोडींचा अभ्यास करणं तुम्हाला गरजेचं वाटू शकतं. हे तुम्हाला कुठून कळतं तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स मध्ये. हे तुमच्यासाठी सगळ्यात महत्वाचे काय आहे, त्याचं कारणच आहे की कालावधी याच्यामध्ये तुम्हाला मेन्शन केलेला असतो. प्रत्येक परीक्षा जेव्हा होते तर त्याच्यामध्ये जे प्रश्न येतात त्याची तुम्हाला टाइम लाईन समजू शकते, बरोबर. दुसरा भाग जो आहे तो म्हणजे प्रकार. एकूण कुठल्या कुठल्या प्रकारांवरती प्रश्न येतात, कुठल्या कुठल्या प्रकारचे प्रश्न येतात हे तुम्हाला कळतं. एक वन लाईनर्स येतात, एक स्टेटमेंट वाले येतात. याच्यामध्ये प्रकार म्हणजे प्रश्नांचे प्रकार पण येतात आणि कुठला टाईप आहे याचा, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, एन्व्हायरमेंट, इकॉलॉजी याच्या संदर्भातले प्रश्न असतात. तिसरं काठिण्यपात. सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे चालू घडामोडींच्या बाबत. आता कसं आहे ना, हा इंटरेस्टचा भाग असेल तर याची काठिण्य पातळी जाणवणारच. हा जर तुमच्या इंटरेस्टचा भाग नाहीये, चालू घडामोडी ज्यांनी कुणी ऑप्शनलला टाकला आहे की नाही मी हे शेवटच्या 4 दिवसांमध्ये सगळं वाचून घेईल आणि मग तयारी करेल, त्यांच्यासाठी याची काठिण्य पातळी खूपच अवघड वाटू शकते. जे नेहमी अभ्यास करतात त्यांच्यासाठी काही प्रॉब्लेम नाहीये, त्यांना जे माहिती आहे, ज्यांना रिलेट करता येतं त्यांच्यासाठी हे सोपं असेल. अनुमान. सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना ज्या सगळ्यांना एक लक्षात घ्यावं लागेल ते म्हणजे अंदाजाने अनेक लोक अभ्यासाचा आपली सुरुवात करत असतात. आता अंदाज काय असतो प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरवरती, तुमच्या अभ्यासावरती. आता एक महत्वाचा टॉपिक तो जर आपण पाहायला घेतला तर तुमच्या लक्षात येईल की G20 बरोबर. आता जर मी तुम्हाला 10 टॉपिक विचारले आणि तुम्ही सुद्धा ते अंदाजाने सांगू शकाल की हे पुढचे वर्षभरातले 10 टॉपिक आहेत की याच्यावरती प्रश्न येणार. आता G20 मध्ये काय काय झालेलं आहे बघा. एक आफ्रिकन युनियनचा समावेश झालेला आहे G20 मध्ये, बरोबर. याच्या अगोदर कोणाचा झालेला होता, युरोपियन कंट्रीजचा, EUचा, बरोबर. आता सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे ज्याला कोणाला अभ्यास करताना हे जाणवेल की आफ्रिकन युनियनचा समावेश झालेला आहे त्याचं पहिलं इति कर्तव्य काय असेल, प्राथमिक कर्तव्य, की बाबा रे आफ्रिकन युनियन काय आहे, ते कधी एस्टॅब्लिश झालं, असे कुठले ग्रुप्स आहेत की ज्यांचा G20 मध्ये समावेश आहे. G20 काय आहे, G7 काय आहे, G10 काय आहे, हे ज्यांना कळेल त्यांना G20 कळेल. दुसरं, भारताकडे त्याची प्रेसिडेन्सी होती, बरोबर, अध्यक्षपद भारताकडे. आता हे चक्राकार पद्धतीने फिरतं. यानंतर पुढचा भाग, याच्यानंतर पुढे कोणाकडे गेलं याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे, याच्या अगोदर कोणाकडे होतं. तिसरं, कुठले राष्ट्र त्याचे सदस्य आहेत, कुठले राष्ट्र त्याचे आमंत्रित सदस्य आहेत, कुठले राष्ट्र त्याचे निरीक्षक आहेत. आता एकूण कुठल्याही तुम्हाला जर इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनचा अभ्यास करायचा आहे, समित्यांचा अभ्यास करायचा आहे, तर तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागेल की त्यामध्ये एक प्राथमिक सदस्य हा भाग असतो, दुसरा भाग असतो तो आमंत्रित देश असतो, तिसरा भाग असतो तो निरीक्षक म्हणून असतो, चौथा भाग आहे तो म्हणजे कुठल्या देशात ते होतं आहे, त्या देशातल्या कुठल्या शहरात होतं आहे. आता भारतात जर G20चं काम पाहिलं तुम्ही तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तेव्हा काय काय झालेलं हे तुम्ही आठवून बघा. एक, सगळे राष्ट्राध्यक्ष सगळ्यात पहिले गांधीजींच्या समाधीवरती सगळे गेलेले, ती फोटो फ्रेम सगळ्यांच्या लक्षात. तर याच्यावरती काय प्रश्न विचारला जाणं अपेक्षित आहे का, तर मुळात नाही. दुसरा भाग का, कुठल्या राष्ट्रांचे अध्यक्ष अनुपस्थित होते, कुठले होते, रशिया आणि चायना. मेजर इकॉनॉमीज आहेत, मेजर नेशन्स आहेत, तर हे तुम्हाला माहित असणं गरजेचं. पुढचा भाग, त्याची थीम लाईन काय होती, वन नेशन वन अर्थ अशीच होती ना. म्हणजे काय, मग त्याला मराठीमध्ये किंवा संस्कृतमध्ये काही लाईन्स आहेत का ज्या तिथे खाली होत्या, हे आपल्याला माहित असलं. त्याचा लोगो तुम्ही पाहिलेला असेल. आता तर काय अजून कोण बनेगा करोडपती सारखं एमपीएससीत येत नाहीये की चित्र दाखवायचं आणि पर्याय द्यायचे, हे चित्र कशाशी संबंधित असं काही येत नाहीये. त्याच्यामुळे तुम्हाला लोगो,
त्याचं लोकेशन कुठे होतं, भारत मंडपम सारखं सभागृह झालं, त्याचं इनॉग्रेशन झालं, G20 मध्ये त्याचा वापर करण्यात आला, ते काय आहे, भारत मंडपम काय आहे त्याच्याबद्दल माहिती, G20ची उद्दिष्ट काय आहे, जो कॉमन अजेंडा जो आहे, ज्याचं स्टेटमेंट जे आलं G20चं ते काय होतं, त्याच्यामध्ये कुठले कुठले घटक आहे, याचा अभ्यासक्रम तुम्हाला गरजेचा. दुसरं, जेव्हा आफ्रिकन युनियनचा आपण विचार करतो तेव्हा साऊथ साऊथ कोऑपरेशन अशी म्हणून एक टर्म आहे, त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न येणं अपेक्षित आहे. तर ते काय आहे, जेव्हा तुम्ही G20चा विचार करतात तेव्हा त्याच्या आसपासच अजून एक महत्वाची कॉन्फरन्स झालेली, आणि तीही अशीच थर्ड वर्ल्ड कंट्रीजची, म्हणजे काय, नॉन अलाइनमेंट मुवमेंट नाम परिषद भरली होती. कधी झाली ती, तर जानेवारीमध्ये झाली. G20 कधी झालं, त्याच्या अगोदर झालं. कधी झालं, वर्षभर भारताकडे प्रेसिडेन्सी होती, ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर मध्ये भरपूर ऍक्टिव्हिटी चालू होत्या. डिसेंबरमध्ये G20 झालं. 19 ते 23 जानेवारीच्या दरम्यान मला वाटतं नामची परिषद झाली. आता नामची परिषद म्हणजे काय, जेव्हा तुम्हाला G20 आठवतं तेव्हा अजून अशा कुठल्या कुठल्या कॉन्फरन्सेस मध्ये भाग घेतला भारताने, भारताचा मेजर स्टेक्स आहे नॉन अलाइनमेंट मूव्हमेंट. दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या काळामध्ये जेव्हा दोन गट होते शीतयुद्धाच्या काळात, एक अमेरिकेचा कॅपिटलिस्ट आणि USSR म्हणजे आत्ताचा रशिया यांचा कम्युनिस्ट, असे दोन गट होते, आणि ज्या दोन गटांमध्ये सगळ्या जगाचं विभाजन चाललेलं होतं. दुसऱ्या महायुद्धानंतर लोकांना वाटायला लागले की आता तिसरं महायुद्ध कधी होऊ शकतं, तेव्हा लोकांनी आपल्या आपल्या साईड चूज केल्या. पाकिस्तान अमेरिकेची साईड केली, अफगाणिस्तान रशियाकडे होतं, भारत हा मध्यम मार्ग स्वीकारलेला होता. गौतम बुद्धाने दुसरा मार्ग सांगितला, तो म्हणजे मध्यम मार्ग. भारताची पंचशील काय, त्यातला एक पंचशील आहे जोपर्यंत नो फर्स्ट अटॅक पॉलिसी, भारत कोणावर अटॅक करणार नाही असं. आता आपण जेव्हा नामचा भाग झालो, नॉन अलाइनमेंट मुवमेंटचा भाग झालो, तर आपल्यासाठी नाम महत्वाची. मग त्याची कुठे झाली, किती वर्षांनी परिषद होते, त्याचा अध्यक्ष कोण होतं. आता भारताचं काय झालं, युगांडामध्ये झाली, तर मग ईदी अमीनचा रोल काय होता, त्याच्याबद्दल त्याच्या पंतप्रधानांनी सॉरी का म्हटलं भारताच्या लोकांना, तर याच्या मागची कहाणी तुम्हाला माहित असली पाहिजे. 1972 मध्ये भारतातल्या अनेक भारतीय लोकांना त्या देशातून ईदी अमीनने हाकलून दिलं होतं की तुम्ही आता आमचा देश सोडा, आणि भारतातले जगातलं सगळ्यात मोठं रेस्क्यू ऑपरेशन केलं होतं. 90 दिवसांमध्ये भारतीय सगळी जी काही लोक होती ती तिथनं भारत सरकारने भारतामध्ये घेऊन आली होती. पण त्या लोकांना त्यांचं जागा, जमीन, पैसे, नोकरी सगळं सोडून भारतात पुन्हा यावं. ईदी अमीनवरती आरोप लावले जातात, हुकुमशाह होता त्या देशात, त्याच्यावरती आरोप लावले जातात, आणि ते जवळपास खरीही आहेत की त्याने अनेक लोकांची हत्या केली, तो हुकुमशाहच होता. त्या देशामध्ये आता ही नामची परिषद झाली, आणि त्या परिषदेमध्ये तिथल्या पंतप्रधानांनी भारताला जाहीरपणे असं सॉरी, माफी मागितली. तर हा जो काय कंटेक्स्ट आहे हा त्याच्यामध्ये महत्वाचा आहे. नाम परिषद महत्वाची आहे, नामची स्थापना कधी झाली, आता दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. आता अशी जेव्हा परिषद येते, नाम एकदम इंटरेस्टिंग आहे बघा, त्याचं कन्सेप्च्युअलायझेशन 55 मध्ये झालं, 56 मध्ये स्टेटमेंट आलं, परिषद खरी सुरू झाली 61 मध्ये. आता लोक म्हणणार की हे बांडुंग कॉन्फरन्सचं आउटपुट आहे. आता बांडुंग कॉन्फरन्स झाली 1956 मध्ये, पहिली हे झाली नामची फर्स्ट 1961. तर हे जे काय ना, हे डिटेलिंग जे जिथे गरजेचं असतं त्याच्यासाठी तुम्हाला ऑथेंटिक सोर्स वाचणं गरजेचं असतं. त्याच्यासाठी फक्त विकिपीडियावरती जाण्याची गरज नसते. नोट्स, स्वतःच्या नोट्स, वर्तमानपत्र आणि स्वतः सर्च केलेली माहिती त्या वेबसाईट्स वरती जाऊन सर्च केलेलं हे जास्त गरजेचं. यानंतर त्याची उद्दिष्ट काय ठरली. दुसरं महत्वाचं म्हणजे तुम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे की नामचा आता काय रिलेव्हन्स राहिलाय. भारत आणि नाम म्हणजे नॉन अलाइनमेंट मुवमेंट, अलिप्ततावादी राष्ट्र. तर हे जे काय त्यांचा रिलेव्हन्स आहे का, हे तुम्हाला एक थोडं अंदाजाने बघता आलं पाहिजे. आता आपण जरा 2 किंवा त्या 3 जाहिराती आहेत त्यांच्याकडे आपण बघूयात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा एक मुद्दा आपला राहिलाय, तो म्हणजे सराव. चालू घडामोडीचे प्रश्न एखादा तुम्ही टॉपिक केला, वाचला. आता बघा, नाम परिषद आपण पाहिलं, G20 पाहिलं, त्याच्यानंतर अजून आपण काय क्रिकेट पाहिलं, लोकसभा पाहिलं. या सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे काय असतो की तुम्हाला याच्यावरती काही प्रश्न स्वतः बनवता आले पाहिजे. जर तुम्ही मागच्या वर्षांच्या प्रश्नपत्रिका पाहिलेल्या असतील तर तुम्हाला स्वतः एखाद्या टॉपिक वरती असं वाटतंय तुम्हाला की या टॉपिक वरती प्रश्न येऊ शकतो, बरोबर. तर तुम्हाला काय कळालं पाहिजे,
की याच्यावरती काही प्रश्न तुम्हाला फॉर्म करता येतोय का, कुठे संधी मिळते का, ते तुम्हाला शोधता आलं. आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही सराव केला पाहिजे. सराव कसला? क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा. 10 लोक ग्रुपमध्ये अभ्यास करतात. एखाद्याने एक टॉपिक घ्यावा, दुसऱ्याने दुसरा टॉपिक. त्या टॉपिकवरती काही प्रश्न तयार होत असतील तर तुम्ही मित्रमैत्रिणींना सांगा. त्यांच्याकडनं काही प्रश्न येत असतील तर ते तुम्ही लिहून काढा, सॉल्व्ह करा. आणि हे सगळ्यात महत्वाचं असतं, हे गरजेचं असतं काय, की सराव करणं. तुम्हाला सरावाने अनेक गोष्टी सॉल्व्ह. टेस्ट सिरीज कशासाठी असते? सॉल्व्ह करण्यासाठी, सराव करण्यासाठी. तुमचं चुकतं कुठे त्याचं एक्सप्लेनेशन बघा. तुम्ही एखादी गोष्ट लक्षात ठेवलेली असेल तर ते, आता तुम्हाला उदाहरण म्हणून फक्त मी सांगतो. जेव्हा आपण सराव करतो तेव्हा उदाहरण म्हणून घेऊयात, भारत स्वतंत्र कधी झाला? एक, साधारणतः असं एमसीक्यू असतं. आपण जेव्हा एखाद्या प्रश्नाचं उत्तर देतो तेव्हा चूक कुठे होते आपली? अशी चूक होते. पण आपल्याला माहिती काय असतं, म्हणजे हे उदाहरण म्हणून तुम्ही कन्सिडर करा. ओके, आता जेव्हा आपण 26 जानेवारी जेव्हा मार्क करतो तेव्हा आपल्या लक्षात काय असतं? झेंडा कधी कधी फडकवला जातो? 1 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, महाराष्ट्रात 1 मे. अभ्यास करताना नॉर्मली हेच होतं आपलं, की आपण 15 ऑगस्ट 26 जानेवारी मध्ये कन्फ्युजन होतं आणि मग आपण 26 जानेवारी लक्षात. पण मित्र हो, जर हे चुकलं सराव परीक्षेमध्ये, आपण काय करतो? ठीक आहे, हे चुकलंय. याच्या समोर जेव्हा मोकळी जागा असते ना प्रश्नपत्रिकेमध्ये, तुम्ही प्रश्नपत्रिका घरी घेऊन जातात किंवा तुम्ही सॉल्व्ह करता. इथे लिहिलं पाहिजे की 26 जानेवारी रिपब्लिक डे. हे गरजेचं असतं. याला म्हणतात एक्सप्लेनेशन, याला म्हणतात फॅक्ट्स क्लिअर करणं. जर तुम्ही हे केलं नाही तर सराव झालाच नाही. ती फॉर्मॅलिटी झाली. काय? प्रश्न वाचला, उत्तर लिहिलं, पेपर दिला, घरी आलं. चर्चेलाही बसलं, डिस्कशनलाही बसलं. हे झालं या प्रश्नाबद्दल. म्हणजे तुमच्या लक्षात आलंय ना, मला जे तुम्हाला कन्वे करायचं ते तुमच्या लक्षात आलंय, बरोबर? हे तुमच्या लक्षात ठेवलं पाहिजे. एक चुकीचं उत्तर तुम्हाला 3 गोष्टी बरोबर करण्याची संधी देतो. याचं कारण आहे 1 2 3 हे जवळपास जाणारे दिवस असतात. मग आता जर मी इथे समजा 26 नोव्हेंबर लिहिलेलं असतं, आता आपण एक एक बघू, बरोबर? 26 नोव्हेंबर कशासाठी महत्वाचं आहे? संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली, लोकांनी लोकांप्रती अर्पण केलेले संविधान, ही फॅक्ट क्लिअर होते, बरोबर? दुसरं 30 जानेवारी. आता 30 जानेवारीला पहिला स्वातंत्र्य दिवस आहे आणि भारत स्वतंत्र झाला. हे कोणी जाहीर केलं होतं? नेहरूंनी जाहीर केलं होतं 1930 मध्ये, 29 मध्ये लाहोरला, बरोबर? पूर्ण स्वराज्याचा, पूर्ण स्वातंत्र्याचा ठराव पास केला होता. हे हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. का? इतिहासामध्ये असं येऊ शकतं, इतिहासाच्या प्रश्नात येऊ शकतं, म्हणून ते आपण केलं पाहिजे. 15 ऑगस्ट ऍक्च्युअली आहेच, बरोबर? ते हे जे आहे हे सरावाचा भाग असतो. आता असाच प्रश्न एखादा माहिती आपल्याला, याचं उत्तर काय? 1 मे, बरोबर? आता यातलं तुम्हाला लक्षात आलंय की ठीक आहे, आपल्यासाठी हे महत्वाचं आहे, इथे लिहून ठेवलं पाहिजे आपण.
काय आहे? भारतीय संविधान दिवस आहे. कुठले दिवस आहे हा? आहे का कुठला वसुंधरा दिवस वगैरे काही आहे का? नाही ना. 8 डिसेंबर नाही. हे काय आपल्या कामाचं नाहीये, हे काय आपल्या कामाचं नाहीये. ठीक आहे. यात त्यातल्या त्यात काय लिहू शकतात तुम्ही? भगतसिंग सुखदेव राजगुरू यांना फाशी दिली गेली. बरोबर. आता हे तुम्हाला हिस्टॉरिकल फॅक्ट म्हणून कामाचं आहे, हे तुम्हाला चालू घडामोडींसंदर्भात कामाचं आहे. हे कामाचं असा जेव्हा प्रश्न येतो तर तुम्हाला तो तेवढा लक्षात ठेवायचा आहे, जे चुकलेलं आहे तुमचं ती फॅक्ट करेक्ट करायची तुम्हाला काय. हे जेव्हा तुम्ही कराल, असा तुम्ही जेव्हा सराव कराल तेव्हा तुम्ही जास्त प्रॅक्टिकल हो. बरोबर. आता अजून एक प्रश्न बघूयात आपण. असतील आपल्याकडे काही प्रश्न? आता बघा, मी तुम्हाला काय सांगितलं होतं, एक सरकारी जाहिरात ही तुम्हाला खूप काही शिकवून जात असते, खूप इन्फॉर्मेटिव्ह असते. फक्त तुम्हाला ती शोधता आली पाहिजे, तुम्हाला त्याच्याकडे बघता आलं पाहिजे. आता ही जाहिरात कोणी दिली आहे? बृहन्मुंबई महानगरपालिका, बीएमसी. त्याच्यातल्या कुठल्या खात्याने दिलेली आहे? ही आयडियल जाहिरात आहे. मी अनेक वेळा विद्यार्थ्यांना दाखवतो. नॉर्मली जाहिरातींमध्ये फोटो जास्त येतात, आपण फोटोंकडे दुर्लक्ष करूयात. आपण त्याच्या ऑब्जेक्टिव्ह फॅक्ट याच्याकडे बघूयात. सार्वजनिक आरोग्य खात्याने कधी दिली आहे? अँटी लेप्रसी डे अँड फोर्टनाईट, 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी. हे जे 15 दिवस आहे यामध्ये कुठला तरी एक अँटी लेप्रसी डे, मग तो आपल्याला फक्त सर्च करता आला पाहिजे. तुम्ही सर्च करा, जे काय ऑनलाईन असतील ते लगेच करू शकतील. आणि बघा, दुसरं याच्यामध्ये मेजर थीम लाईन काय आहे? ही थीम आहे काय आहे? एंडिंग स्टिग्मा, एम्ब्रेसिंग डिग्निटी. म्हणजे काय? त्याच्यावरचा डाग जो आहे त्याला दूर करा आणि तुम्ही डिग्निटी जवळ करा, ऍक्सेप्ट करा. म्हणजे डिग्निटी म्हणजे आपला स्वाभिमान असेल किंवा तुम्हाला जो आदर असेल त्याला तुम्ही जवळ घ्या. आता काय हे कसं होऊ शकतं? मग 4 पर्याय या आरोग्य खात्याने सांगितले. एक, बाय हॅव्हिंग नॉलेज ऑफ लेप्रसी, तुम्हाला कुष्ठरोग या संदर्भातलं नॉलेज असलं पाहिजे. दुसरं काय? अवेअरनेस अबाउट लेप्रसी, त्याच्याबद्दल तुम्ही अवेअर करा. जर तुम्हाला माहित असेल तर लोकांपर्यंत घेऊन जा. तिसरं, सपोर्ट दोज अफेक्टेड बाय लेप्रसी, जे तुमच्या आजूबाजूला आहे त्यांना सपोर्ट करा. चौथं काय? रिहॅबिलिटेशन ऑफ दोज क्युअर्ड ऑफ लेप्रसी, ज्यांचं ते कुष्ठरोगाचं निर्मूलन झालंय त्यांना रिहॅबिलिटेट करा. आता याच्यावरती काम करणारे मोठे व्यक्ती तुम्हाला माहिती आहे, बाबा आमटे, प्रकाश आमटे, मंदा आमटे, ही सगळी लोक तुम्हाला माहिती आहे. महाराष्ट्रात हा अवेअरनेस बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात झालाय, पण अनेक राज्य देश असे असतील ते नाहीये. आता नॉर्मली अशीच जाहिरात पोलिओची यायची. आता हे ना, सपोर्ट, रिहॅबिलिटेशन, अवेअरनेस आणि नॉलेज हे बेसिक गोष्टी आहे. पण लेप्रसीचा एक प्रोग्राम आहे, जसा टीबीचा प्रोग्राम आहे. त्या टीबीच्या प्रोग्रामचं नाव काय आहे? डॉट्स उपचार पद्धती आहे. तुम्हाला जर माहिती असेल वाचून तर. आता इथे लेप्रसीची दिलेली आहे. काय दिलंय बघा? टेक फॉर 3 साइन्स ऑफ लेप्रसी. 3 असे काय असतात? साइन्स असतात की ज्याच्याने लेप्रसी होऊ शकतो. म्हणजे काय? पॅच विथ सेन्सरी इम्पेअरमेंट, म्हणजे असा डाग की ज्याच्यावरती तुम्ही प्रेस केलं, काही टोचलं तरी त्यांना ते टोचलं जात नाही. दुसरं काय? ऑइली, रेडिश आणि थिकन स्किन, असं टोचलं जात नाही पण ती स्किन ऑइली झालेली असते, लाल झालेली असते आणि जाड पण झालेली असते. तिसरं, लॉस ऑफ सेन्सेशन अँड डिफॉर्मिटी अँड हँड्स अँड फीट, हाताची बोटं जळायला लागतात, पायाची बोटं झडायला लागतात, कट व्हायला लागतात, त्याच्यामध्ये डिफॉर्मिटी तयार होते. तर हे जे काय, हे कशाचे साइन्स आहेत? लेप्रसीचे. आता इमॅजिन करा, एक स्टेटमेंट फॉर्मॅटमध्ये प्रश्न आला, कुष्ठरोगासंबंधित खालील विधानांचा विचार करा. पहिलं विधान आलं, एक, अँटी लेप्रसी डे हा 30 मार्च ते एप्रिल मध्ये साजरा केला जातो. दुसरं आलं की त्याची उपचारासंदर्भातली 3 महत्वाची लक्षणं आहेत. पुढचं आला काय? लेप्रसी डायग्नोसिस अँड मल्टी ड्रग ट्रीटमेंट, MDT, याची उपचार पद्धती आहे. इज अवेलेबल फ्री ऑफ कॉस्ट ऍट ऑल म्युनिसिपल हेल्थ पोस्ट, डिस्पेन्सरीज, हॉस्पिटल. मुंबईत आहे, म्हणजे एकूण भारतभर सरकारी दवाखान्यांमध्ये याच्यावरती सगळ्या गोष्टी अवेलेबल. पुढे काय? कुठला प्रोग्राम आहे हा? नॅशनल लेप्रसी इरेडिकेशन प्रोग्राम. आलो का आपण आपल्या मुद्द्यावरती?
नॅशनल प्रोग्राम आहे, त्याच्या अंतर्गत हे चाललेलं आहे सर. दुसरं, लेप्रेसी कॅन बी क्युअर्ड ॲट एनी स्टेज. आता तुम्ही बघा, याच्यात लोकशिक्षण आहे, मतदारांना, सार्वजनिक लोकांना आवाहन आहे, अंत्योदय हा उद्देश आहे, कुठल्या खात्याअंतर्गत आहे हे आहे, कोण राबवतं ते आहे, कुठल्या प्रोग्राम अंतर्गत आहे, कुठली स्कीम आहे, कशी ओळखायची आहे, हे लोकशिक्षणाचाच भाग आहे. त्याच्यामुळे ही जाहिरात तुमचे सगळे पर्पज सर्व करते. वन ऑफ द आयडियल ऍडव्हर्टाइजमेंट. अशा ऍडव्हर्टाईज जर तुम्ही आल्या तर ते तुम्हाला जास्त फायदा देऊन जाऊ शकतील, रादर तुम्हाला एखादं पुस्तक वाचण्याचे. तर हे सगळं आहे. तर या पद्धतीच्या जाहिराती आल्या तर ते आपल्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असतात, याचा डेटा आपण कंपाईल करायला पाहिजे. आतापर्यंत तुम्ही जर या गोष्टींकडे असं बघत नसाल तर तुम्ही आता बघायला काही हरकत नाही. पुढचा भाग आहे बघा, मुंबईला जागतिक वृक्षनगरीचा पुरस्कार. मी अशा जाहिराती घेतलेल्या आहेत की ज्याच्यातनं तुमच्या अनेक फॅक्ट्स क्लिअर व्हाव्यात किंवा तुम्हाला अनेक गोष्टींची माहिती मिळावी. एक, सलग तिसऱ्यांदा मिळाला पुरस्कार, 5 मानांकनांची मुंबईने केली पूर्तता. आता कुठली कुठली मानांकन आहे बघा, झाडांच्या संगोपनाची जबाबदारी निश्चित करणे, नागरी वने आणि झाडांचे व्यवस्थापन नियंत्रित करण्यासाठी नियम निश्चित करणे, स्थानिक वृक्ष संपदेची अद्ययावत यादी किंवा मूल्यांकन राखणं, वृक्ष व्यवस्थापन योजनेसाठी संसाधनांचे वाटप करणे आणि नागरिकांना सुशिक्षित करण्यासाठी वार्षिक उत्सव आयोजित करणे, अशा मानांकनांची मुंबईने पूर्तता केलेली आहे. बातमी कशी लिहिलेली आहे, किती डिटेल्ड आहे, हे तुमच्या लक्षात आलं. आता हेच तर विचारलं जातं ना तुम्हाला, हेच तर तुमच्याकडनं अपेक्षित असतं. तर हे यामध्ये आहे. सलग तिसऱ्यांदा मुंबई महानगराची जागतिक वृक्षनगरी बहुमानासाठी निवड होणे हे मुंबईसाठी सन्मानजनक आहे. आता बघा, कोण देतं, कसा देतं आणि कशी निवड होते, इथे लिहिलंय कशी निवड होते. जगभरात वृक्ष संवर्धन व वृक्ष लागवडीचे ध्येय उराशी बाळगून अन्न आणि कृषी संघटना आणि आर्बर डे फाउंडेशन या दोन्ही संस्था सन 2019 मध्ये एकत्र आल्या. या दोन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने 2021 पासून हा बहुमान सुरू करण्यात आला. मुंबईने 21, 22 आणि 23 अशी सलग 3 वर्ष हा पुरस्कार मिळवला. आता दुसरं बघा, आपण यातल्या एका संस्थेबद्दल बघत होतो. कुठली आहे? संयुक्त राष्ट्रसंघाची विशेष संस्था असलेल्या अन्न आणि कृषी संस्था संघटना. हे संस्था जगभरात अन्नाची टंचाई कमी करणे, भूकबळींचे प्रमाण रोखणे या उद्दिष्टासाठी कार्यरत आहे. एवढीच माहिती आहे, पण त्या संस्थेबद्दलचे डिटेल उद्दिष्ट त्यांनी व्यक्त केलेले आहे. बरोबर. पुढे मुंबईमध्ये 29,75,000 झाडे आहेत. मला हे अकबर बिरबलाच्या खेळासारखं वाटतं कधी कधी चालू घडामोडींचा अभ्यास. ते अकबराला प्रश्न अकबर विचारायचा बिरबलाला किती झाडं आहेत, हे इथूनच उत्तर येऊ शकतं. बघा, अगदी नोंद केलेली आहे, कारण हा त्याचा क्रायटेरिया आहे. काय आहे बघा, कुठे लिहिलेलं आहे ना की वृक्ष संख्येबद्दल लिहिलंय, वृक्ष संपदेची अद्ययावत यादी किंवा मूल्यांकन राखणं हा त्याचा भाग आहे. म्हणून त्यांच्याकडे ते काउंट आहे की किती झाडं आहेत. 5 लाखांपेक्षा जास्त झाडं त्यांनी आता जपानी पद्धतीने लावलेली आहे, जपानी मियावाकी. तर हे ह्या ज्या बातम्या येतात, या अशा बातम्या या तुमच्यासाठी खूप महत्वाच्या असतात जेव्हा तुम्हाला अभ्यास करायचा असतो. आणि या बातम्यांकडे आपलं दुर्लक्ष होतं. ही पुण्यनगरी मधली बातमी.
आता आहे बघा, सिंगापूरमध्ये 4 दिवसांचा आठवडा. आता बातमी कशासाठीची महत्वाची आहे, तर बऱ्याच वेळेला आपल्याला बातमीच्या हेडलाईन मध्ये बातमी नसते, तर बायलाईन मध्ये असते खाली. काय आहे? निर्णय घेणारा सिंगापूर बनला आशिया खंडातला पहिला देश. आपल्याकडे 5 दिवसाचा बऱ्यापैकी लोक घेतात. महिलांना हवी तेव्हा घेता येते सुट्टी. प्रश्न येईलच का माहित नाही, पण हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. भारतातले पहिले, जगातले पहिले, देशातले पहिले, राज्यातले पहिले, तालुक्यांमधले पहिले, हे तुम्हाला साधारणतः लक्षात ठेवावे लागते. पुढची बातमी, नवी दिल्ली एअरपोर्ट सर्वात बिझी. पुढचं, भारताला 4 पदक कशामध्ये? गणितीय ऑलिम्पियाड स्पर्धेत 2 रौप्य 2 कांस्य. कुठे झाली? जॉर्जियातील स्काल्तुबे येथे 13व्या युरोपियन मुलींच्या गणितीय ऑलिम्पियाडचे आयोजन करण्यात आले. यामध्ये भारतीय मुलींच्या संघाने चमकदार कामगिरी करत 4 पदकांची कमाई केली. पुढची ही बातमी बघा, तुम्ही कुठलाही लिहून घेऊ नका, आपण त्यात तुम्हाला मी शेअर करेलच. या ITCM ची यशस्वी उड्डाण कुणी डेव्हलप केलेलं आहे? कुठून गेलेलं आहे? चांदीपूर मधून गेलेलं आहे. DRDO ने सांगितलेलं आहे. राजनाथ सिंग यांनी काय सांगितलं पुढे? अभिनंदन केलं आणि स्वदेशी प्रपोदनाद्वारे म्हणजे प्रोपल्जन सिस्टीम जे आपली इंडिजिनस आहे, आपण बनवलेली आहे. क्रायोजेनिक इंजिन्स वगैरे पहिले आपण बाहेरनं मागवायचो, आता ते आपण स्वतः केलेलं आहे. त्याच्यामुळे ही स्वदेशी प्रणाली लांब पल्ल्याच्या सबसॉनिक विकासाचा हा भारताचा महत्वाचा टप्पा आहे. पुढे या क्षेपणास्त्राच्या कामगिरीवर रडार, इलेक्ट्रो ऑप्टिकल हे कुठल्या कुठल्या यंत्रणा आहेत ते आहे. ही जी माहिती येते ही आपल्यासाठी तेव्हा तात्कालिक महत्वाची असते. ठीक आहे. तुम्हाला काही डाऊट्स, काही प्रश्न? हा, अनेक विद्यार्थ्यांचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो तो म्हणजे कुठला पेपर वाचायचा. बघा, एक आपल्या गरजा काय आहे? एक ऑब्जेक्टिव्हिटी, म्हणजे फॅक्ट तुम्हाला मिळाली पाहिजे. फॅक्ट मिळाली पाहिजे, तात्काळ मिळाली पाहिजे, डिटेल असलं पाहिजे. आता ज्या तुम्ही बातम्या पाहिल्यात ना तशा. मी स्वतः जर काही वाचायचं असेल, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा असेल, तर 3 पेपरला मी तुम्हाला वाचायला सांगतो. एक म्हणजे हे नॉर्मली मी स्वतः रेफर करतो, त्याच्यावरनं मी कंटेंट पण टाकत राहतो. एक लोकसत्ता वाचायचा म्हणजे कसं, जे विद्यार्थी राज्यसेवेचा अभ्यास करतात, कंबाईनचा अभ्यास करतात, त्या सगळ्यांनी लोकसत्ता वाचतातच. लोकमत का वाचायचा? त्याच्या ग्राफिक्स जे असतात, इमेजेस जे असतात त्या अतिशय व्यवस्थित असतात. तो तुम्हाला फ्रीली अवेलेबल आहे इंटरनेटवरती आणि तो तुम्हाला झूम करता येतो, त्याच्यावरचा डेटा सगळा बघ. पुण्यनगरी हा स्थानिक म्हणजे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातल्या ज्या बातम्या आहेत त्याच्या संदर्भातली चर्चा करतो. पुढे सकाळ लोकल पुण्यामधला, पुण्याच्या बाहेरचा, त्यांच्या पण ग्राफिक्स चांगले असतात, पण पेड मला वाटतं याचं सबस्क्रिप्शन आहे. जर तुम्हाला हार्ड कॉपी मिळत असेल तर तुम्ही वाचू शकता. लोकमत हा जरा
ग्राफिक्स आणि या सगळ्या बाबतींमध्ये बऱ्यापैकी ऍडव्हान्स आहे. त्यांचं डिजिटल स्वरूप पण इझिली अवेलेबल आहे. लोकसत्ता पण डिजिटली वाचता येतो. पुण्यनगरी हे वरचे तिन्ही डिजिटली वाचता येतात. हाही अवेलेबल असतो. यातही ग्राफिक्स एकदमच छान असतात. पण हा तुम्ही मग ऑफलाईन तुम्हाला बघावं लागेल. हे 4 पेपर मी नॉर्मली सजेस्ट करतो. कुठलाही एक जर वाचला तुम्ही तर ठीक आहे. हे दोन्ही पेपर जर सोबत वाचले तर फ्री आहे, ऍक्सेसिबल आहेत, चाळायला काही हरकत नाही. SD फॉर्मॅट मध्ये अवेलेबल असतात. अजून ठीक आहे. आपण जेव्हा कंटेंटचे लेक्चर असेल तेव्हा भेटू. तोपर्यंत आता तुम्हाला काय करायचंय, वही नोटबुक जी असेल प्रायोरिटी करायची, एक अनुक्रमानिका बनवायची. त्याच्यामध्ये टॉपिक लिहायचे आणि पेजेस सोडायची. म्हणजे याच्या संदर्भात काही माहिती आली तर ती इथे लिहायची, संघटनांसंदर्भात इथे आली तर इथे लिहायची. हे असं करत तुमची नोटबुक तुमच्या समोर असली पाहिजे. त्याच्यात बेसिक ज्या नोट्स असतील त्या, किंवा तुम्ही काही कात्रानं कापलेली असतील ती तुम्हाला वाचायची. आता अशा बातम्या आल्या जे डिटेलमध्ये असतात, जास्त फॅक्ट्स असतात त्याच्यामध्ये, तुम्हाला तिथूनच बघायला पाहिजे. ठीक आहे. एवढं केलं तर मला वाटतं पुरेसं आहे. जुन्या प्रश्नपत्रिका, PDF, जिथून कुठून चांगल्या दर्जाचे प्रश्न मिळतील आयोगाच्या समकक्ष जाणारे, ते दररोज सॉल्व्ह करा. जेवढा वेळ मिळेल तेवढा जास्तीत जास्त. अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ तुम्हाला द्यायचा नाहीये. दररोज 30 मिनिट चालू घडामोडींवर एवढे केले तर तुमचा बऱ्यापैकी. ठीक आहे. काही प्रश्न आहेत, काही डाऊट आहे तर तुम्ही विचारू शकता.